नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे ती इयत्ता 5वी मधील जो सब्जेक्ट आहे परिसर अभ्यास भाग 1 यामधील जे अ, पाठ आहेत, टोटल जेवढे 25 पाठ आहे, तर या 25 पाठांचा आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. या अगोदर खूप सारे आपले लेक्चर झालेले आहेत. ते जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये यूट्यूब चॅनल सर्च केल्यानंतर किंवा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये गेल्यानंतर प्लेलिस्ट जे आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी असं प्लेलिस्टचं नाव आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिक्वेन्सने पहिला पाठ तसेच दुसरा तिसरा अशा प्रकारे शेवटच्या पाठापर्यंत आतापर्यंत जेवढे लेक्चर झालेले आहेत तर तेवढे लेक्चर तुम्ही व्यवस्थित सिक्वेन्सना बघू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपले 24 लेक्चर झालेले आहेत. आजचं हे या सब्जेक्टमधील या विषयामधील आपला शेवटचं लेक्चर असणार आहे. तर आता जवळपास आपण सर्व लेक्चर जे आहे तर ते सर्व लेक्चर व्यवस्थित बघितलेले आहे. म्हणजेच प्रत्येक पाठामधील घटक, उपघटक तसेच महत्त्वाचे जे गोष्टी आहेत, महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तर त्याची माहिती सुद्धा आपण बघितलेली आहे. प्रश्न उत्तर तसेच बघा उपक्रम जे दिलेले आहे त्याचे पण आपण अभ्यास बघितलेला आहे. तसेच पाठाखालील जो स्वाध्याय असतो त्याचा स्वाध्यायाचा सुद्धा आपण अभ्यास बघितलेला आहे. अशा प्रकारे खूप सारा आपण जवळपास 24 लेक्चर घेतलेला आहे. त्यामध्ये छान असा आपण अभ्यास केलेला आहे. आजच्या या सब्जेक्टमधील आपलं हे शेवटचं लेक्चर असणार आहे, शेवटच्या पाठावरचं. तर बघा आतापर्यंत कोणकोणते पाठ झालेले आहे तर ते आता बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो पहिला पाठ होता आपला बघा पृथ्वी आणि आपली सूर्यमाला, त्याचा अभ्यास बघितलेला आहे. पृथ्वीचे फिरणे, पृथ्वी आणि जीवसृष्टी, पर्यावरणाचे संतुलन, हे सर्व तुम्हाला लेक्चर जे आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यानंतर बघा पुढील पाठ असणार आहे कौटुंबिक मूल्य, याचा अभ्यास बघितलेला आहे. नियम सर्वांसाठी, आपणच सोडू आपले प्रश्न, सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा, नकाशा आपल्या सोबती, त्यानंतर ओळख भारताची, तसेच आपले घर व पर्यावरण, सर्वांसाठी अन्न, त्यानंतर अन्न टिकवण्याच्या पद्धती, त्यानंतर वाहतूक, संदेश वहन व प्रसार माध्यमे, पाणी, वस्त्र आणि आपली गरज, पर्यावरण आणि आपण, त्यानंतर बघा अन्न घटक, आपले भावनिक जग, कामात व्यस्त आपली आंतरेंद्रिय, वाढ आणि व्यक्तिमत्व विकास, त्यानंतर बघा संसर्गजन्य रोग, रोग प्रतिबंध, तसेच पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा. हा पाठ आपण काल बघितलेला आहे. आणि आजचा हा शेवटचा पाठ जो असणार आहे सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्य हा आपला 25वा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हे सर्व जे लेक्चर आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. आजचा जो लेक्चर असणार आहे सामाजिक आरोग्य, यावर आपण लेक्चर घेणार आहोत. तर सर्वांनी 25 नंबरचा जो आपला पाठ आहे तर तो पाठ काढायचा आहे. या ठिकाणी बघा पेज नंबर 133वा हा पाठ आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सामाजिक आरोग्य हा आपला पाठ असणार आहे. या पाठामध्ये बघा आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपला खूप सारा संपर्क जो आहे तर तो संपर्क समाजातील घटकांमध्ये होत असतो. जसे की आता आपण तुम्ही शाळेमध्ये येत असताना, सकाळी उठल्यानंतर शाळेमध्ये येत असताना खूप सारे तुम्ही रस्त्याला दुकानं बघत असतात, खूप सारे समाजातील माणसं पण बघत असतात. तर हे जे काय आहे आपले सामाजिक घटकांमध्ये येत असतात, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक बांधिलकी असेल, त्याच प्रकारे सामाजिक आरोग्य सुद्धा असेल. हे सर्व गोष्टी ज्या आहेत तर ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामध्ये बघा समाजामध्ये आपल्याला खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत असतात. समाज एकत्र आल्यानंतर खूप सारं आपण देश पुढे नेण्यासाठी किंवा आपलं गाव पुढे नेण्यासाठी, आपलं तालुका असेल, जिल्हा असेल पुढे नेण्यासाठी जर आपण सामाजिक बांधिलकीने राहिलो
तसेच आपले प्रश्न जे आहे सोडवण्यासाठी आपण एकत्र आलो तर नक्कीच आपल्याला खूप सारा फायदा हा होत असतो. तसेच बघा, जर समाज जर असं विखुरलेला असेल किंवा त्यामध्ये खूप सारे अ, आपण काय म्हणतो वाईट गोष्टी जर समाजात असतील तर नक्कीच त्याचा वाईट परिणाम आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण समाज जो आहे तर तो समाज चांगला असला पाहिजे, निरोगी असला पाहिजे, हे नक्कीच आपल्यासाठी व इतर समाजातील व्यक्तींसाठी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला नवीन नवीन गोष्टी तसेच आपले आरोग्य असेल खूप सारं आपलं छान प्रकारे चालत असतं. जेव्हा समाजातील गोष्टी चांगल्या सुरळीत चालल्या तर आपलं पण जीवनमान जे आहे तर ते चांगलं चालत असतं. तर बघा, याचाच अभ्यास आपल्याला या पाठामध्ये बघायचा आहे. सामाजिक आरोग्य. आता आरोग्य म्हणलं की आपण व्यवस्थित आपलं जीवन जगता आलं पाहिजे, निरोगी जीवन जगता आलं पाहिजे. किंवा आपण म्हणू शकतो की जर आपलं आरोग्य छान असेल तर नवीन नवीन आपण गोष्टी करू शकतो. तसेच जर आपलं आरोग्य जर चांगलं नसेल तर त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर असेल, तसेच आपल्या दैनंदिन जीवनावर सुद्धा आपला परिणाम होत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण पोषक आहार सुद्धा घेतला पाहिजे. आपलं जे जेवण असतं ते जेवण पौष्टिक असलं पाहिजे. त्याच्यात सर्व गोष्टींचा, जसे की पिष्टमय पदार्थ असतील, तसेच स्निग्ध पदार्थ असतील, तसेच प्रोटीनचे स्रोत असणारे पदार्थ असतील, हे सर्व पदार्थ आपल्या आहारात आले पाहिजे. तसेच स्वच्छ पाणी असेल, स्वच्छ आरोग्य ठेवण्यासाठी स्वच्छता ठेवली पाहिजे. आपलं घर असेल किंवा समाजातील काही अ, रस्ते असतील तर हे स्वच्छ ठेवता आले पाहिजे आपल्याला. आपण जर शाळेमध्ये जात असताना जर आपण चॉकलेट खाल्लं किंवा इतर काय आपण पदार्थ खात असतो, मग त्याचं जे अ, बाहेरचं आवरण जे असतं प्लॅस्टिकचं असतं तर ते आपण व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाकलं पाहिजे. मग हे यामुळे काय होतं की स्वच्छता राहते. स्वच्छता राहिली की जे आपलं आरोग्य आहे तर ते आरोग्य पण छान होत असतं. तसेच बघा, आपलं फळं जर तुम्ही खाल्ले, फळाच्या ज्या साली असतात तर त्या साली पण डस्टबिनमध्ये टाकल्या पाहिजे किंवा आपण एखाद्या पिशवीत ठेवलं पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला कुठे डस्टबिन दिसेल तर त्यामध्ये टाकलं पाहिजे. जेणेकरून आपलं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे आणि समाजाचं पण आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. याच्यातून आपण शिकत असतो. तसेच बघा, आपल्या वर्गामध्ये घाण राहू नये म्हणून आपण काय करत असतो, एक विद्यार्थी म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला त्याचं काम सोपवत असतो की तू अ, आरोग्य अधिकारी होय. म्हणजे त्याच्याकडे ती जबाबदारी आरोग्याची असती. मुलांनी नख सुद्धा जास्त वाढून दिले नाही पाहिजे. मग ते चेक करण्यासाठी कोणी कोणी जास्त वाढवले आहे त्याचे नाव शिक्षकांना सांगितले पाहिजे व त्यांचे नख कापले पाहिजे, जेणेकरून त्यांचं आरोग्य पण छान राहिलं पाहिजे. याची आपण काय करत असतो, काळजी घेत असतो. त्याच्यामुळे नक्कीच आपलं जीवन व त्यांचं जीवन पण छान होत असतं. तर याचाच आपल्याला अभ्यास या पाठामध्ये आपल्याला करायचा आहे. तसेच बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे व्यसन असतं ते व्यसनापासून आपण कशा प्रकारे दूर राहिलं पाहिजे. व्यसनामुळे खूप सारे कुटुंब जे आहे तर ते कुटुंब उद्ध्वस्त झालेले आपण समाजामध्ये बघत असतो. आता व्यसन म्हणलं की ते तंबाखूचा असू द्या, मद्यपान असू द्या किंवा इतर जे अंमली पदार्थ असतात तर त्यापासून आपण दूर राहिले पाहिजे. जेणेकरून एकदा जरी आपण ते अंमली पदार्थ म्हणा किंवा व्यसनाचे पदार्थ खाल्ले की ती परत परत खावं वाटतात. मग त्यासाठी मग पैसा कुठून आणणार? जरी ते खाल्ले, पैसा कुठून आणणार? त्यानंतर ते व्यसन लागतं, ते नाही खाल्लं का माणूस चिडचिडा होतो. परत त्याचं आरोग्य पण व्यवस्थित राहत नाही. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आपलं जर तंबाखू जास्त खाल्ली किंवा मद्यपान जास्त केलं तर आपल्याला कर्करोग होण्याची सुद्धा शक्यता असते. मग त्यामुळे त्या गोष्टीपासून लांब कसं राहता येईल हे आपण शिकलं पाहिजे. त्यासाठीच मग हे मद्यपानामुळे आपल्यावर कसे परिणाम होतात, तसेच तंबाखूमुळे कसे परिणाम होतात, तर हे आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. कारण हे जे व्यसन आहे तर हे व्यसन संपले पाहिजे. आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे, जेणेकरून आपलं आरोग्य जे आहे ते आरोग्य चांगल्या प्रकारे आपल्याला जगता आलं पाहिजे. तर ह्या सर्व पाठामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहे की त्या तुम्हाला नक्कीच चांगलं एक जीवन जगण्यासाठी तसेच आरोग्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला या पाठामध्ये शिकायच्या आहे. चला तर आजच्या या पाठाला सुरुवात करूया. सामाजिक आरोग्य. सुरुवातीलाच बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे, वाचा आणि चर्चा करा.
यामध्ये बघा वाचा आणि चर्चा करायची आहे. सुरुवातीला आपण वाचून घेऊयात, मग त्यावर चर्चा करूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, राधा राहत असलेल्या परिसरात 150 लोकांना अन्नातून विषबाधा झाली. एकच हाहाकार उडाला होता. तेथील काही रहिवाशांनी धावपळ करून तातडीची वैद्यकीय मदत मिळवून दिली. राधाच्या शाळेत दुसऱ्या दिवशी कथाकथन स्पर्धा होती, पण त्यात तिला भाग घेता आला नाही, कारण वरील प्रसंगामुळे तिला खूप ताण आला, पुरेशी झोप झाली नाही. स्पर्धेत भाग घेण्याची संधी हुकल्याने राधाला वाईटही वाटले, पण विषबाधेच्या रुग्णांना थोडी मदत केल्याचे समाधानही वाटले. असे प्रसंग बघा, असे प्रसंग कोणकोणत्या कारणांमुळे येतात असे तुम्हाला वाटते? बघा, आता हा जो प्रसंग दिलेला आहे, हा विषबाधेचा जो प्रसंग दिलेला आहे, यामध्ये बघा आपण सुरुवातीला तो वाचून घेतलेला आहे. आता याच्यावर आपण चर्चा करूयात. आता जी राधा आहे, राधा नावाची जी विद्यार्थिनी आहे, तर ती ज्या ठिकाणी राहते, ज्या परिसरात राहते, तर तेथे 150 जे लोक आहेत त्यांना विषबाधा झालेली आहे. म्हणजे जेवणातून झालेली असू द्या किंवा इतर काही पदार्थ खाण्यामधून त्यांना 150 लोकांना विषबाधा झालेली आहे. त्यामुळे बघा, आता 150 लोकांना विषबाधा झाली म्हणजे सगळेच घाबरून गेले असतील, एकच हाहाकार उडला असेल त्या ठिकाणी. मग काही रहिवाशांनी धावपळ करून तातडीची वैद्यकीय मदत मिळवून दिली. बघा, मग तेथील बाकीचे जे रहिवासी असतील, मग वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी, प्रथम उपचार मिळण्यासाठी त्यांनी धावपळ केली, जेणेकरून शाळेत बघा वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी राधाजी नावाची मुलगी जी आहे, विद्यार्थिनी आहे, तिनं सुद्धा त्यामध्ये भाग घेतला. व जे आजारी लोक आहे, 150 लोक जे आहेत ज्यांना विषबाधा झालेली आहे, तर त्यांना पण वैद्यकीय मिळण्यासाठी तिनं पण प्रयत्न केला आहे. परंतु बघा, अशा वेळेस राधा जी आहे, तर तिचा दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये कथाकथन स्पर्धा होती, त्यामध्ये तिनं भाग सुद्धा घेतलेला होता. परंतु अशी सिच्युएशन आल्यानंतर, अशी परिस्थिती ओढवून आल्यानंतर मग तिनं काय ठरवलं की कथाकथन करण्यापेक्षा या ठिकाणी जे लोक आजारी पडलेले आहे, ज्या लोकांना विषबाधा झालेली आहे, त्यांना वाचवणं खूप महत्वाचं आहे. पण त्या ठिकाणी ती वेळ दिला, कुठं दिला, जास्त करून तिनं ज्यांना विषबाधा झालेली आहे त्या लोकांची मदत करण्यासाठी तिनं काय केलेलं आहे, धावपळ केली, तसेच त्यांना मदत पण केलेली आहे. मग त्यामध्ये तिचा खूप तो दिवस जो आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी स्पर्धा होती, आदल्या दिवशी असं घडल्यामुळे मग तो आदला दिवस जो आहे तर तिचा धावपळीतच गेला, जेणेकरून त्याचा परिणाम जो आहे तर तिच्या कथाकथन स्पर्धेवर झालेला आपल्याला दिसून येत आहे. तर बघा, कथाकथन जी स्पर्धा आहे, मग तिची तिनं प्रॅक्टिस तिला करता आली नसेल, किंवा मग तिची झोप पण झालेली नसेल, म्हणजे या धावपळ केल्यामुळे. मग यामध्ये तिला काय म्हणते, तिला वाईटही वाटले. वाईट कशाचे वाटले की कथाकथन स्पर्धेमध्ये भाग घेता आला नाही म्हणून. परंतु एक समाधान चांगलं वाटलं की तिनं 150 लोकांना विषबाधा जी झालेली होती, तर त्यातील जे लोकांना मदत करत होती, तर त्यामुळे तिला समाधानही वाटले होते. मग हे असा प्रसंग जो आहे, तर हा प्रसंग कशामुळे घडलेला असेल, म्हणजे या 150 लोकांना विषबाधा कशामुळे झालेली असेल? तर जे आपलं आरोग्य आहे, आरोग्याविषयी जर तुम्ही हलगर्जीपणा केला, किंवा जे जेवण आहे ते जेवण व्यवस्थित आहे, किंवा ज्या अन्नपदार्थामधून यांना विषबाधा झालेली आहे, तर ही आपण हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती ओढावून त्यांच्यावर आलेली आहे. तर यामध्ये आपल्याला विचारलेलं होतं, असे प्रसंग कोणत्या कारणांमुळे येतात? तर मग आरोग्याविषयी जर आपण दुर्लक्ष केलं तर नक्कीच आपल्यावर असे प्राणघातक, म्हणजे असे अवघड अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या घडू शकतात. त्यामध्ये विषबाधा असेल किंवा इतर पण काही आरोग्याविषयी घटना घडू शकतात. म्हणून आपण आरोग्याविषयी खूप काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर बघा, आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा, असे हे झालं आहे आपलं. त्यानंतर आरोग्याविषयी हलगर्जीपणा झाल्यामुळे इतक्या लोकांना विषबाधा झाली असे तुम्हाला वाटते का? तर हो, नक्कीच वाटणार आहे. कारण आपण आरोग्याकडे लक्ष नाही दिलं तर अशा गोष्टी नक्कीच होत असतात. म्हणून आरोग्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण जे खातो ते अन्न
चांगलं आहे का नाही त्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. तसेच ते व्यवस्थिशीर बनवलेलं आहे का याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर बघा, आरोग्याबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, आरोग्याबाबत आपण काय राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. स्वतःच्या आरोग्य इतकेच संपूर्ण समाजाचे आरोग्य हे तितकेच महत्वाचे असते. याबद्दल तुम्हाला काय वाटते? तर नक्कीच, कारण आपले जर आरोग्य, आपल्याला जसं वाटतं की आपण आजारी न पडलं पाहिजे, आपलं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे, तशाच प्रकारे आपल्या समाजातील इतर जे व्यक्ती आहे त्यांचं पण आरोग्य जे आहे तर ते आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या समाजाचा पण विकास होईल व तशाच प्रकारे सर्व समाजाचा जर विकास झाला नक्कीच आपल्या गावाचा, जिल्ह्याचा, त्यानंतर देशाचा सुद्धा विकास व्हायला खूप वेळ म्हणजे लवकरात लवकर आपला विकास जो आहे तर तो विकास होणार आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला महत्वाचा घटक जो शिकायचा आहे तर सामाजिक आरोग्य. आपण जसं म्हणतो की आपलं आरोग्य महत्वाचं तसंच इतरांचं पण आरोग्य महत्वाचं असतं. ह्या सर्व गोष्टी कशामध्ये येतात तर सामाजिक आरोग्य या घटकामध्ये येत असतात. त्यामध्ये बघा आपल्याला काय काय बघायचं आहे, पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम, छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळते. बघा जसं की पोषक आहार असेल म्हणजे आपलं जे अन्न आहे त्या अन्न जे पोषक असलं तर नक्कीच आपण आजारी पडणार नाही, तसेच आजारावर आपण मात करू शकतो. तसेच बघा, वैयक्तिक स्वच्छता म्हणजे आपली जी स्वच्छता आहे तर ती आपण स्वच्छता स्वतःच ठेवली पाहिजे. तसेच व्यायाम वेळोवेळी केला पाहिजे, म्हणजे दररोज थोडा का वेळ होईना आपण व्यायाम जो आहे तर तो व्यायाम केला पाहिजे. तसेच बघा, आपले जे छंद असतात जे त्या छंदाची पण जोपासना केली पाहिजे. यातून काय आपल्याला भेटतं की उत्तम आरोग्य आपल्याला त्यामधून भेटत असतं. बघा आपलं जे पोषक आहे त्यामध्ये भाजीपाला असेल, तसेच भात चपाती असेल, तसेच इतर जे कडधान्य आहे ते कडधान्य पण आपल्या आहारात असले पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराला प्रोटीन्स असतील, स्निग्ध पदार्थ असतील व इतर काही ज्या गोष्टी आहेत तसेच जीवनसत्व असतील, फळे पण असले पाहिजे आपल्या आहारामध्ये, जेणेकरून आपल्या शरीराला जी जीवनसत्वाची गरज असते तर ते जीवनसत्वाची गरज भागली पाहिजे. तसेच वैयक्तिक स्वच्छता, आपण आपली नखं असतील, केस असतील तर ते व्यवस्थित असले पाहिजे, जास्त वाढ होऊन नाही दिली पाहिजे. त्यानंतर स्वच्छ दात घासले पाहिजे दररोज, तसेच स्वच्छ पाण्याने आंघोळ केली पाहिजे दररोज. त्यानंतर आपण शौचालयाहून आल्यानंतर हात स्वच्छ साबणाने किंवा इतर काही स्वच्छता राखण्यासाठी जे काही पदार्थ असतात तर त्याचा वापर करून आपण काय केलं पाहिजे तर आपले हात पण स्वच्छ ठेवले पाहिजे. तसेच नखं पण आठवड्यातून एकदा, जेव्हा रविवार असतो तर त्यावर वेळ काढून आपण नखं सुद्धा कापले पाहिजे. त्यानंतर असे खूप सारे वैयक्तिक स्वच्छता म्हणजे आपलं कपडे असतील, कपडे स्वच्छ धुतलेले असणे गरजेचं आहे. खूप सारे दिवस जर तेच कपडे वापरले तर नक्कीच आपण त्यामुळे आजारी पडू शकतो. तसेच आपले, आपण जिथे राहतो तिथला परिसर असेल किंवा आपण आपलं जे कागद असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी खराब झालेल्या असतील तर त्या व्यवस्थित डस्टबिनमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण जे आपला कचरा गोळा करत असतो तर ते कचरा गोळा तिथे टाकत असतो तर ती जागा पण आपली स्वच्छ असली पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या वैयक्तिक स्वच्छता मध्ये येत असतात. म्हणजे आपली स्वच्छता जी आहे तर ती स्वतःच व्यवस्थित ठेवली पाहिजे. तसेच बघा, व्यायाम पण खूप महत्वाचा असतो. आपल्या शरीराला व्यायामाची खूप गरज असते. जसं आपण दैनंदिन जीवन जगत असतो त्यामध्ये जर वेळोवेळी व्यायाम केला तर आपली हाईट किंवा वेट, उंची किंवा आपलं वजन जे आहे तर ते पण मेंटेन असतं. जास्त वजन वाढणं खूप हानिकारक आहे. तसंच उंची पण वाढली पाहिजे, विविध खेळ पण खेळले पाहिजे. त्यामधून काय होतं की आपल्या शरीराचा व्यायाम होतो व आपण निरोगी राहत असतो. तसेच बघा, तुम्हाला खूप सारे छंद असतील, ते छंदाची पण तुम्ही जोपासना जी आहे तर ती जोपासना केली पाहिजे. त्यामध्ये काहींना लिखाणाची आवड असते, काहींना गाणे गाण्याची आवड असते, काहींना आउटडोर गेम असतात म्हणजे मैदानी खेळ असतील तर मैदानी खेळ खेळायची आवड असते, काहींना इंडोर असतील म्हणजे चार भिंतीच्या आत जे खेळ खेळले जातात तर ते खेळ सुद्धा खेळता आले पाहिजे. तर ज्यांना वेगवेगळी छंद असू शकतात, काहींना
माहिती गोळा करणे, वर्तमानपत्रातली महत्त्वाची माहिती गोळा करणे, कात्रण करणे, तर हे काय आहे, तर हे आपले छंद असतात. तर हे छंद पण आपल्याला जीवन जगत असताना जोपासले पाहिजे. यातून काय होतं की उत्तम आरोग्य जे आहे तर ते उत्तम आरोग्य आपल्याला मिळत असतं. तर यामध्ये तेच सांगितलेलं आहे, पोषक आहार असेल, वैयक्तिक स्वच्छता असेल, व्यायाम असेल, छंदाची जोपासना असेल, यातून काय होत असतं, तर उत्तम आरोग्य जे आहे तर ते उत्तम आरोग्य आपल्याला मिळत असतं. व्यक्तीचा विकास होतो. बघा, उत्तम आरोग्य असल्यामुळे आपल्या व्यक्तीचा विकास जो आहे तर व्यक्तीचा विकास होण्यास खूप मदत होत असते. असे आपण असे आपण आपले आरोग्य सांभाळतो. तसेच समाजातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण काय करत असतो, प्रयत्न करत असतो. बघा, आपण जसं पोषक आहार म्हणजे व्यवस्थित आहार भेटला पाहिजे, वैयक्तिक स्वच्छता जशी ठेवत असतो, तसेच व्यायाम करत असतो, छंदाची जोपासना करत असतो. यामधून काय होतं, की जसं आपलं आरोग्य आपण सांभाळत असतो, तसं इतरांचं पण आरोग्य जे आहे तर ते चांगलं राहण्यासाठी आपण काय करत असतो, प्रयत्न करत असतो. मग स्वच्छता असेल, तसेच व्यायाम आहे. आपण जर व्यायाम करत असू तर आपल्या मित्राला पण आपण सांगितलं पाहिजे, तू पण व्यायाम कर. तसेच आपण दोघं पण आपण सोबत व्यायाम करू. त्यातून काय होतं, की समाजातील आरोग्य जे आहे तर ते आपण जोपासण्यासाठी आपण मदत करत असतो किंवा प्रयत्न करत असतो, आपण असं पण म्हणू शकतो. तसेच आपण वैयक्तिक जशी स्वच्छता, आपण जर स्वच्छता राखली, आपल्या परिसरातील असू द्या किंवा इतर गोष्टींची आपण स्वच्छता जर राखली, तर आपलं बघून इतर पण व्यक्ती जे आहे तर ते अनुकरण करत असतात. व ते आपलं बघून जरी त्यांनी स्वच्छ राहण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचं पण आरोग्य जे आहे ते आरोग्य छान राहणार आहे किंवा निरोगी राहणार आहे. मग ह्या ज्या काही गोष्टी आहे, पोषक आहार असेल, त्यांना पण आरोग्याविषयी माहिती दिली पाहिजे. कोणकोणते पदार्थ आपण जास्त खाल्ले पाहिजे, पालेभाज्या असतील, फळे असतील व इतर जे काही गोष्टी आहेत त्यातून आपल्याला शरीराला गरज असते. तर हे गोष्टी जर आपण घेतल्या किंवा खाल्ल्या तर नक्कीच आपलं आरोग्य जे आहे तर आरोग्य निरोगी राहणार आहे. तर मग अशा गोष्टी आपण इतरांना पण माहिती दिली पाहिजे, जेणेकरून आपलं पण आरोग्य चांगलं राहणार आहे आणि इतरांचं पण आरोग्य चांगलं राहणार आहे. बघा, आपल्या सर्वांना ताणविरहित आणि आनंदी, या ठिकाणी बघा, आपल्या सर्वांना ताणविरहित आणि आनंदी जगणे हवेसे वाटते. तसेच संपूर्ण समाजालाही उपलब्ध झाले पाहिजे. व्यक्तिगत आरोग्य व स्वच्छतेच्या सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते. बघा, आपल्या सर्वांना बघा, सगळ्यांना वाटतं की आपल्याला टेन्शन कधीच आलं नाही पाहिजे किंवा ताणतणाव हे गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या आयुष्यातून निघून गेल्या पाहिजे. सगळ्यांना असा जे जीवन आहे तर जीवन आनंदी राहायला खूप आवडत असतं. मग त्यासाठी बघा, संपूर्ण समाजालाही उपलब्ध झाले पाहिजे. जसं आपल्याला वाटतं आनंदी राहावं तसं समाजाला पण वाटतं की आपण पण आनंदी राहावा. यासाठी बघा, व्यक्तिगत आरोग्य व स्वच्छतेच्या सवयीतून आपल्या समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता जी आहे तर ती प्राप्त करता येते. बघा, जसं आपण म्हणतो आपण ताणरहित किंवा आनंदी राहायला पाहिजे, तसे समाजालाही वाटत असते आपण पण आनंदी राहावे. त्यासाठी आपण काय करत असतो, वैयक्तिक आरोग्य तसेच म्हणजे प्रत्येकाने आपलं आरोग्य जे आहे तर ते आरोग्य नीट राहणं म्हणजे निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसेच प्रत्येकाने जर स्वच्छता ठेवली तर नक्कीच आपल्या समाजाचे पण आरोग्य चांगले राहील व आपले पण आरोग्य जे आहे तर नक्कीच चांगले राहणार आहे. यातून खूप बघा, आपल्याला माहिती घेण्यासाठी खूप चांगल्या गोष्टी आपल्याला यातून सांगितलेल्या आहे. त्यातून बघा, त्यामध्ये प्रदूषण, स्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दक्षापासून होणारे आजार. बघा, प्रदूषण असेल, अस्वच्छता असेल, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दक्षांपासून होणारे आजार. यातून बघा, सामाजिक आरोग्य जे आहे तर ते धोक्यात आणतात. या ज्या काही गोष्टी आहेत आपण खाली बघूयात, प्रदूषण असेल, अस्वच्छता आहे, या ठिकाणी बघा, प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता,
कीटकदक्ष जे आहे तर यांपासून काय होणारे जे आजार आहे यामुळे समाजाचं आरोग्य जे आहे तर आरोग्य धोक्यात येत असतं. त्यामुळे स्वच्छता जी आहे तर ती स्वच्छता असेल, वैयक्तिक असू द्या, समाजाची असू द्या, तर ती खूप महत्वाची असते. अशा आजारांपासून सर्वसामान्य जनतेचे रक्षण करणे आणि त्यांना आनंदी व स्वास्थ्यपूर्ण जीवन उपलब्ध करून देणे म्हणजे सामाजिक आरोग्याची जोपासना होय. बघा, सामाजिक आरोग्याची जोपासना म्हणजे काय? आजारांपासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणे आणि त्यांना आनंदी व स्वास्थ्यपूर्ण जीवन उपलब्ध करून देणे म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? सामाजिक आरोग्याची जोपासना असे म्हणू शकतो. तर तुम्हाला व्याख्या विचारली तर नक्कीच तुम्हाला याचं उत्तर येणार आहे. सामाजिक आरोग्याची जोपासना. त्यानंतर आता पुढील घटक आपल्याला शिकायचा आहे की सामाजिक आरोग्याचे महत्व. जसं आपण आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण आपलं वैयक्तिक जसे प्रयत्न करत असतो तसंच सामाजिक आरोग्य जे आहे तर ते किती महत्वाचं आहे तर त्यामधून आपल्याला माहिती घ्यायची आहे. आपण जसं म्हणतो आपण आरोग्य जे आहे तर आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, तशाच प्रकारे समाजाचं जर आरोग्य चांगलं राहिलं तर त्यामधून जे महत्व आहे तर ते महत्व कशा प्रकारे आहे, म्हणजे सामाजिक आरोग्याचे महत्व कसे आहे तर ते आता आपल्याला शिकायचं आहे. बघा, देशाची प्रगती आणि विकास यांतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे देशातील लोक. बघा, यामध्ये बघा, देशाची प्रगती आणि विकास यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे त्या देशातील लोक. हे खूप महत्वाचं आहे. आपण जसं म्हणतो देशाची प्रगती झाली म्हणजे काय? त्या देशातील जे लोक आहेत तर त्या लोकांची प्रगती होणार आहे. लोकांची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. तसेच देशाचा विकास म्हणजेच लोकांचा विकास, म्हणजे त्या देशातील लोकांचा विकास असतो. स्वच्छ पर्यावरण, त्यानंतर बघा, स्वच्छ पर्यावरण, पोषक आहार, निर्धोक पाणी आणि आरोग्य जोपासण्यासाठी पुरेशा सोयी सुविधा असतील तर लोकांचे जे स्वास्थ्य आहे तर ते स्वास्थ्य टिकत असते. बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांचे स्वास्थ्य जर टिकून ठेवायचे असेल तर त्यासाठी स्वच्छ पर्यावरण असलं पाहिजे, म्हणजे प्रदूषण विरहित पर्यावरण असलं पाहिजे. पोषक आहार असला पाहिजे, म्हणजे आपलं जे जेवण आहे तर त्यामध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा समावेश असला पाहिजे. तसेच बघा, निर्धोक पाणी म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला भेटलं पाहिजे, दूषित पाणी नाही भेटलं पाहिजे, जेणेकरून आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही. तसेच बघा, आरोग्य जोपासले पाहिजे, त्यासाठी व्यायाम केला पाहिजे. तसेच आरोग्याविषयी सजग राहिलं पाहिजे, जेणेकरून आपलं आरोग्य जे आहे तर ते आपल्याला जोपासता आलं पाहिजे. तसेच सोयी सुविधा असतील तर व इतर काही सोयी सुविधा म्हणजे आरोग्य रिलेटेड प्राथमिक उपचाराचे केंद्र असले पाहिजे. तसेच दवाखाना, सार्वजनिक दवाखाना असला म्हणजे सरकारी दवाखाना असला पाहिजे, जेणेकरून जे सर्वसामान्य व्यक्ती जे आहे किंवा सर्वसामान्य जनता जे आहे तर त्यांना चांगला आणि स्वस्त उपचार जो आहे तर त्या ठिकाणी भेटला पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी लोकांचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी खूप महत्वाच्या असतात. त्यानंतर बघा, म्हणूनच पिण्याच्या पाण्याची काळजी तसेच अन्नपदार्थाची काळजी घेण्यासंबंधीचे शिक्षण समाज कल्याण कार्यक्रमाखाली लोकांना देण्यासाठी प्रसार माध्यमांचाही उपयोग करण्यात येतो. बघा, म्हणूनच बघा, पिण्याचे पाणी जसं आहे, पिण्याच्या पाण्याची काळजी कशी घेतली पाहिजे, स्वच्छ पाणी कशा प्रकारे ठेवता आलं पाहिजे, तसेच अन्नपदार्थाची काळजी कशी घेता आली पाहिजे, याचं जे शिक्षण आहे तर ते समाज कल्याण कार्यक्रमाखाली आपल्याला देण्यात येत असतं. म्हणजेच लोकांना त्यामार्फत जो संदेश आहे तर तो संदेश दिला जातो किंवा माहिती जी आहे तर ती माहिती दिली जात असते. त्याचं उत्तम उदाहरण आपण सांगू शकतो, जे प्रसार माध्यम आहे, टेलिव्हिजन असतील, दूरदर्शन असतील, तर त्यावर आपल्याला खूप सारे ज्या जाहिराती आहेत तर त्या जाहिरातींमधून आपलं जे प्रबोधन किंवा माहिती जी आहे तर ते आपल्यापर्यंत पोहोचत असतात. तर त्या 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 रिलेटेड बघा, खाली एक फोटो दिलेला आहे, तर त्या फोटोमध्ये बघा
धूम्रपान करू नये यासाठी टेलिव्हिजनवर बघा जाहिरात आलेली आहे. त्यामुळे जे आजोबा असतील, आजी असेल, हे मुलगा असेल त्यांचा, हे मुलगी सून असेल, हा लहान मुलगा असेल, तर यांमधून काय आहे तर एक चांगला संदेश जात आहे की धूम्रपान केल्याने कशा प्रकारे आपल्या आरोग्यावर परिणाम होतात, तसेच आपल्या कुटुंबाचे सुद्धा किती हाल होत असतात, तसेच दवाखाना खर्चाला किती पैसा लागत असतो. आपलं जे घरातील व्यक्ती आहे किंवा कुटुंब आहे तर त्या कुटुंबाला किती परिस्थितीमधून सामोरं जावं लागत असतं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर या कार्यक्रमांमधून आपल्यापर्यंत जी माहिती आहे तर ती माहिती पोहोचत असते. त्यानंतर बघा या ठिकाणी परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधी सतत आग्रह धरला जातो. बघा परिसर जो आहे तर तो स्वच्छ ठेवण्यासंबंधी सतत काय करतात, आग्रह धरला जातो. कारण जर आपला परिसर स्वच्छ असेल तर नक्कीच जे आपल्या गावाचं किंवा परिसराचं किंवा आपण ज्या समाजात राहतो त्याचं आरोग्य पण चांगलं राहणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे. बघा तर जर आपण मागील पाठात किंवा त्याच्या अगोदरच्या पाठामध्ये आपण याविषयी शिकलेलो आहोत की जर आपण थुंकलो तर त्या थुंकण्यामार्फत किती रोगजंतू बाहेर येतात व ते सार्वजनिक ठिकाणी खूप सारे लोक ये जा करत असतात किंवा आपले कामानिमित्त किंवा इतर काही गोष्टींसाठी ते ये जा करत असतात. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा संपर्क होत असतो. मग जे लोक त्या ठिकाणी जर थुंकले तर त्यांच्या थुंकीमधून जे रोगजंतू आहेत तर ते रोगजंतू काय होत असतात तर बाहेर पडत असतात. मग त्यांचा जर संपर्क जर इतरांना झाला तर त्यामधून इतर जे समाजातील लोक आहेत तर त्यांचा पण आरोग्यावर परिणाम होत असतो. म्हणून बघा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने काय केले आहे, मनाई केलेली आहे. त्यानंतर बघा रोग प्रसार होऊ नये या मनाई मागचे मुख्य कारण आहे. बघा आपल्याला जे सांगतात की सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये याचा मेन उद्देश काय असतो तर रोग प्रसार होऊ नये या मनाई मागचे काय आहे तर मुख्य कारण आहे. काय आहे तर रोग प्रसार होऊ नये या मागचे काय असते तर हे कारण असते. त्यानंतर बघा सामाजिक आरोग्य कशामुळे धोक्यात येते. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या पुढे येतो, जे समाजातील आरोग्य आहे तर ते आरोग्य कशामुळे धोक्यात येऊ शकतं. तर त्याच्यासाठी काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या आता आपण बघूयात. सामाजिक आरोग्य अनेक कारणांमुळे धोक्यात येते. स्वच्छतेच्या सवयींबाबतच्या निष्काळजीपणा हे त्यापैकी एक महत्वाचे काय आहे तर कारण आहे. बघा स्वच्छतेच्या सवयींचा काय करतो निष्काळजीपणा जर केला तर त्यामुळे काय होतं सामाजिक आरोग्य धोक्यात आलेले आपल्याला दिसून येत असते. त्याविषयी आपण सुरुवातीला बघा वाचा आणि चर्चा करा. त्यामध्ये जी विद्यार्थिनी आहे राधा नावाची जी विद्यार्थिनी आहे तिच्या जीवनात जो प्रसंग आलेला आहे तर तो याचमुळे आलेला आहे. स्वच्छतेच्या सवयींबाबत निष्काळजीपणा केला तर आपलं जे सामाजिक आरोग्य जे आहे तर ते सामाजिक आरोग्य धोक्यात आल्याचे आपल्याला दिसत असते किंवा त्यामुळे धोक्यात येत असते. त्याचे हे सर्वात महत्वाचे कारण आहे. स्वच्छतेचे सवयींबाबतचा जो निष्काळजीपणा आहे त्यामुळे सामाजिक आरोग्य जे आहे तर ते धोक्यात येत असतं. खालीलपैकी आता बघा खालीलपैकी कोणत्या सवयी सामाजिक आरोग्याला घातक आहेत त्यावर अशी खून करायची आहे, म्हणजे क्रॉसची खून करायची आहे. त्याचे स्पष्टीकरण वहीत लिहायचे आहे. खालील काय तुम्हाला सवय दिलेल्या आहे तर त्या सवयी सामाजिक आरोग्याला किती घातक आहेत तर त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. ज्या चांगल्या असतील तर त्या ठेवल्या पाहिजे आणि ज्या चुकीच्या आहेत तर त्या पुढाशी क्रॉसची खून करायची आहे आणि त्यांचं स्पष्टीकरण आहे तर ते स्पष्टीकरण तुम्हाला वहीत लिहायचं आहे. बघा जे जुने टायर झालेले आहे तर ते जुने टायर जर तुम्ही जाळले तर त्याचा परिणाम जो आहे तर तो सामाजिक आरोग्यावर कशा प्रकारे होत असतो की होतो का तर नक्कीच होणार आहे. त्यापुढे आपण अशी क्रॉसची फुली करणार आहोत. मग आता याचं स्पष्टीकरण काय द्यायचं की बघा जर जे जुने टायर आहे तर ते आपण जाळले त्यामुळे काय होणार आहे प्रदूषण होणार आहे. काय होणार आहे प्रदूषण होणार आहे. त्यामुळे हवा प्रदूषण होईल व हवा प्रदूषण झाल्यानंतर त्या
ज्या ठिकाणी आपण जाळतो त्या ठिकाणी समाजातील जे काही लोक असतात त्या लोकांचं पण आरोग्य जे आहे तर ते आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यांना पण त्यामुळे आजार होऊ शकतात. संसर्गजन्य जर रोग झाले तर त्यामुळे खूप साऱ्या लोकांना याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून ही जी सवय आहे तर ही सवय आरोग्याला काय आहे तर घातक असणार आहे. त्यानंतर बघा दुसरी सवय त्यांनी दिलेली आहे. बघा कोणती सवय दिलेली आहे, रस्त्यावर कुठेही थुंकणे. बघा रस्त्यावर जर आपण कुठेही थुंकलो तर ही सवय चांगली आहे का तर नाही. आता याचे स्पष्टीकरण काय देऊ शकतो, रस्त्यावर आपण जर कुठेही थुंकलो तर त्यामुळे आपल्या थुंकीतून जे रोगजंतू आहे तर ते रोगजंतू बाहेर पडतात. तर ते आपण एखाद्या ठिकाणी, आता रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणच आहे, रस्त्यावर खूप सारे लोक, आपण याचं उदाहरण वरती पण बघितलेलं होतं. तर रस्त्यावर जे ये जा करणारे जे लोक आहेत तर त्या लोकांच्या आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम होतो, त्या थुंकीमधून खूप सारे रोगजंतू बाहेर येतील व ते ते जर त्या ठिकाणी जर पसरले तर त्या ठिकाणी जे काही लोक ये जा करणार आहे त्याच्या लोकांवर आरोग्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येत असतो. त्यामध्ये जर संसर्गजन्य जर रोगजंतू असतील तर त्यांचा पण परिणाम जो आहे तर त्या इतरांच्या किंवा त्या ठिकाणी ये जा करणारे लोक जे आहेत तर त्यांवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येत असतो. तर त्यामुळे ही जी सवय आहे तर ती सवय वाईट असणार आहे. त्यानंतर पुढे बघा 3 नंबरची जी सवय दिलेली आहे, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणे. बघा ही सवय जी आहे तर ही सवय चांगली असणार आहे. बघा सार्वजनिक स्वच्छतागृह जे आहे तर ते वापरले तर नक्कीच जे आपलं आरोग्य आहे तर ते आरोग्य स्वच्छ राहणार आहे. जर आपण स्वच्छतागृहांचा वापर नाही केला व इतर ठिकाणी जर आपण शौचालयाला किंवा लघवीला जर आपण थांबलो तर त्या ठिकाणी प्रदूषण होणार आहे. त्यामार्फत संसर्गजन्य रोग असतील व इतर काही रोग उद्भवण्याची शक्यता असते. परंतु आपण जर सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर केला तर यामधून जे आपलं आरोग्य असेल तसे समाजाचं आरोग्य आहे तर ते नक्कीच चांगलं राहणार आहे. त्यानंतर बघा पाळीव प्राण्यांची योग्य देखभाल करणे. आता ही सवय जी आहे तर ही सवय पण चांगली असणार आहे. तर कशा प्रकारे बघा, पाळीव प्राणी जे आहे तर त्यांची योग्य देखभाल जर आपण केली तर त्यांचं आरोग्य जे आहे तर त्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. त्यांचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर नक्कीच आपल्या समाजाला तसेच आपल्याला खूप महत्वाचं असतं. जर त्यांना काही रोग झाले तर त्यांना जे इन्फेक्शन होत असतं त्या इन्फेक्शन मधून आपलं पण आरोग्य धोक्यात येऊ शकतं. पण जर आपण त्यांचं पण आरोग्याची जर देखभाल केली तर नक्कीच आपल्या आरोग्याची पण देखभाल केल्यासारखंच असणार आहे. म्हणून ही सवय पण चांगली असणार आहे. पुढील जी सवय आहे, संसर्गजन्य आजार झाल्यास तो पसरू नये यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे. बघा आता जे संसर्गजन्य रोग असतात तर संसर्गजन्य म्हणजे काय, एका व्यक्तीला झाला तर तो रोग पसरू शकतो व इतर लोकांना सुद्धा होऊ शकतो. जसे की जर तुम्हाला डोळे आले तर तुम्ही आपल्या परिसरात किंवा आपल्या शाळेत जाणे टाळले पाहिजे. आता जे विद्यार्थी आहे तर यांना काही वेळेस होऊ शकतो संसर्गजन्य रोग आहे, इतर लोकांमुळे विद्यार्थ्यांना होऊ शकतात. पण त्यांनी आपल्यामुळे इतरांना होऊ नये त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे की आपण घरीच थांबलं पाहिजे. मग त्यानंतर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, आपल्या शिक्षकांना कळवलं पाहिजे की मला डोळे आल्यामुळे मी काही शाळेला आलेलो नाही. मग जे डॉक्टरांनी काही गोळ्या औषध दिलं ते तुम्ही सरांना दाखवू शकता. तसेच तुमचं आरोग्य जे आहे तर ते आरोग्य पण चांगलं राहील व इतरांना त्याचा परिणाम होणार नाही. म्हणजे संसर्ग आजार जर तुम्हाला झाला तर त्याचा इतरांना त्रास होऊ नये त्यासाठी तुम्ही हा निर्णय घेत असतात. त्यामुळे तुमचं आरोग्य पण लवकर चांगलं होत असतं आणि इतरांना त्याचा परिणाम होत नाही व जो संसर्गजन्य रोग आहे तर त्या ठिकाणी आपण त्याच्यावर मात केल्यासारखं होत असतं. तर बघा संसर्गजन्य आजार झाल्यास तो पसरू नये यासाठी डॉक्टरांचा सल्ल्याचे पालन करणे खूप महत्वाचे असते. म्हणजे जे काही गोष्टी ते सांगतील, गोळ्या औषध असतील, परत स्वच्छतेचे काही सल्ले देत असतात तर ते जर आपण ऐकले तर नक्कीच आपल्यावर चांगले परिणाम होत असतात. त्यानंतर बघा नाश्ता व जेवण, म्हणजे ही जी सवय आहे तर ती सवय चांगली असणार आहे. पुढील आता सवय बघूयात, नाश्ता व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे. ही पण सवय जी आहे तर ही सवय चांगली असणार आहे.
जेव्हा आपण नाश्ता किंवा जेवण करत असतो तेव्हा हात स्वच्छ केले पाहिजे. कारण आपण दैनंदिन जीवनात इकडे तिकडे वावरत असताना खूप साऱ्या गोष्टींना आपण हात लावत असतो, त्यांवर खूप सारे रोगजंतू असतात व ते रोगजंतू आपल्या हातात येत असतात, हातावर किंवा शरीरावर येत असतात. मग अशा वेळेस जर तुम्ही जेवण करत असताना तसेच बसले तर त्या हाताला जे रोगजंतू असतात तर ते आपल्या जेवणाच्या माध्यमातून आपल्या शरीरात जातात व आपलं आरोग्य जे आहे तर ते आरोग्य खराब होत असतं. म्हणून नाश्ता व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे ही सवय जी आहे तर ही सवय चांगली असणार आहे. त्यानंतर पुढील बघा, पुढील जी सवय दिलेली आहे, घरातला कचरा रस्त्यावर टाकणे. रस्त्यावर जर टाकला तर ही सवय जी आहे तर ती सवय चांगली नसणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, तर तुम्ही रस्त्यावर कचरा टाकला त्यामुळे दुर्गंधी पसरेल व इतर समाजातील लोकांना तसेच आपला जो आरोग्य जे आहे तर ते आरोग्य धोक्यात येऊ शकतं. म्हणून घरातील कचरा जो आहे तर तो कचरा गाडीतच टाकला पाहिजे, जेणेकरून आपलं आरोग्य स्वच्छ राहील आणि चांगलं राहील, तसेच इतरांचं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे. म्हणजे शेवटची सवय जी आहे तर ती शेवटची सवय चांगली नसणार आहे. त्यानंतर बघा, बोलते आणि लिहिते व्हा. आता हे कशामुळे बोलले असणार आहे ते, किंवा हा घटक आता कशामुळे आपण असं म्हणतो की बोलते व्हा आणि लिहिते व्हा, तर यामध्ये आपण माहिती घेऊयात. बघा, खालील सामाजिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या काही मुख्य घटकांचा उल्लेख केला आहे. बघा, खाली काही सामाजिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या मुख्य घटकांचा उल्लेख केलेला आहे. उदाहरणार्थ बघा, दूषित पाणी असेल, कुपोषण असेल, अशा प्रकारे जे काही घटक आहेत तर यांचा उल्लेख केलेला आहे. या प्रत्येक बाबींमुळे सामाजिक आरोग्य कसे धोक्यात येते हे त्या समोरील पहिल्या चौकटीत लिहिले आहे. म्हणजे पहिल्या चौकटीत काय लिहिलेलं आहे या बघा, या ठिकाणी दूषित पाणी. मग हे कोणत्या बाबींमुळे सामाजिक आरोग्य जे आहे तर ते धोक्यात आलेले आहे ते पहिल्या चौकटीत लिहिलेलं आहे या ठिकाणी. आणि त्याखाली दुसऱ्या चौकटीत काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत. दुसऱ्या याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, उपाय योजना. दुसऱ्या चौकटीत काय आहे, उपाययोजना सुचवलेल्या आहेत. या दोन्ही चौकटींमध्ये तुम्ही त्यात अधिक भर घालून होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना सुचवायच्या आहे. पहिल्या चौकटीत काय दिलेले आहे, दुष्परिणाम, आणि त्याखाली चौकटीत उपाययोजना. अशा प्रकारे जे खालील बाबी दिलेल्या आहे किंवा घटक दिलेले आहे त्यांविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. आता बघा, दूषित जर पाणी असेल त्यामुळे काय होऊ शकतं बघा, कॉलरा असेल, कावीळ असेल. बघा, दूषित पाणी जर भेटलं तर यामध्ये तुम्हाला कावीळ पण होऊ शकते. त्यानंतर बघा, गॅस्ट्रो सारखे आजार पण होऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला पहिल्या चौकटीत लिहायचं आहे. म्हणजे दूषित पाण्याचे दुष्परिणाम तुम्हाला तिथे लिहायचे आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये उपाययोजना ज्या आहे तर बघा, स्वच्छ पाणी पुरवठा असला पाहिजे. तसेच पाणी जे आहे तर ते पाणी, आपल्याला जे पाणी भेटत असतं तर ते पाणी उकळून पिलं पाहिजे, उकळून पिले पाहिजे. अशा प्रकारे. त्यानंतर बघा, दुसरा जो घटक दिलेला आहे कुपोषण. आता कुपोषणाचे दुष्परिणाम, बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ होत असते. तसेच बघा, अजून काय सांगू शकतो, कुपोषणामुळे कुपोषण तसेच बघा ॲनिमिया सारखे आजार पण होऊ शकतात. तर मग कुपोषण टाळण्यासाठी बघा, बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ यासाठी उपाययोजना काय दिलेली आहे, सकस आहार. आणि ॲनिमियासाठी तुम्ही काय खाऊ शकता, गुळ असेल, खजूर असेल, गुळ, खजूर. तसेच अजून काय सांगू शकतो आपण, मनुके असेल. तसेच विटॅमिन सी चे जे काही म्हणजे आपण जे विटॅमिन असतं आपल्या शरीरामध्ये खूप गरजेचं असतं, विटॅमिन सी खूप महत्वाचं असतं. ते विटॅमिन सी कोणकोणत्या पदार्थांमधून भेटत असतं, जसे की आवळा असेल, तसेच इतर असे आंबट किंवा तुरट पदार्थ असतात तर ते आपण आपल्या अन्न पदार्थामध्ये ते आले पाहिजे, जेणेकरून ॲनिमिया सारखे जे रोग आहेत तर यांवर आपण मात करता आली पाहिजे.
त्यानंतर बघा पुढील घटक आहे प्रदूषण. आता प्रदूषणावर दुष्परिणाम काय होतात? पर्यावरणावर धोका येत असतो. तसेच अजून काय सांगू शकतो? मानवी आरोग्य जे आहे तर ते आरोग्य धोक्यात येत असतं. पर्यावरणाला तर धोका होतो, त्यामुळे आपल्या आरोग्य पण धोका झालेला आपल्याला दिसून येत असतं. मग पर्यावरणाच्या धोक्यावर उपाययोजना काय सांगितलेल्या आहे? पर्यावरणाचे रक्षण. मग अजून आरोग्य धोक्यात येतं, मग त्याच्यावर परिणाम म्हणजे उपाययोजना आपण काय सांगू शकतो की समाजामध्ये वावरत असताना किंवा जे प्रदूषण होत असतं त्या प्रदूषणाच्या ठिकाणी आपण काय वापरलं पाहिजे? मास्क वापरलेला पाहिजे. तर आपण मास्क वापरला जेणेकरून त्या प्रदूषणामुळे आपल्याला त्रास होऊ नये यासाठी आपण उपाययोजना करू शकतो. तसेच आरोग्याच्या ज्या काही सवय असतील चांगल्या सवयी तर त्या सवयी पण आपल्याला आपण अंगीकृत केल्या पाहिजे. त्यानंतर बघा आता पुढील घटक असणार आहे अज्ञान व अंधश्रद्धा. जे अज्ञान आहे म्हणजे माहिती नसणे, काही गोष्टींची माहिती नसते म्हणून आपण काय होत असतो? मागे येत असतो. म्हणजे आपल्या शिक्षणातून म्हणा किंवा इतर काही गोष्टीतून समाजातून म्हणा आपण मागे येत असतो. तसेच अंधश्रद्धा असेल त्यामुळे आपण अंधश्रद्धेला बळी पडत असतो. श्रद्धा चांगली असते पण अंधश्रद्धा जी आहे तर ती खूप वाईट असते. मग त्यामुळे बघा शोषण होत असतं, फसवणूक होत असते. अजून अज्ञानामुळे काय होऊ शकतं? तर राष्ट्राची प्रगती जी आहे ती राष्ट्राची प्रगती होत नाही. बघा राष्ट्रीय प्रगती म्हणजे यामार्फत बघा जे अज्ञान असतात म्हणजे माहिती नसणे, शिक्षण न घेणे, त्यामुळे काय होत असतं? तर अंधश्रद्धा वाढत असते. अंधश्रद्धा जर वाढली तुमचं शोषण होणार, फसवणूक होणार. आता तुमची फसवणूक झाली, तुम्ही जर महाग आले, तुमची जर प्रगती नाही झाली तर राष्ट्राची प्रगती होईल का? तर नाही. म्हणजे त्याचा परिणाम राष्ट्रीय प्रगतीवर होत असतो. तसेच बघा विज्ञानावर निष्ठा ठेवली पाहिजे. म्हणजे विज्ञान म्हणजे काही जे प्रयोग असतात तर त्यांना अंधश्रद्धा समजली नाही पाहिजे. काही गोष्टी असतात अज्ञान म्हणजे त्या गोष्टीवर अभ्यास केला पाहिजे. विज्ञान वर निष्ठा आपण ठेवली पाहिजे. तसेच बघा आपण शिक्षण घेतलं पाहिजे. सर्वात म्हणजे शिक्षण घेतलं पाहिजे. राष्ट्राची प्रगती करायची असेल शिक्षण घेतलं पाहिजे. त्यामधून हे जे अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे तर ते दूर होणार आहे. त्यानंतर बघा पुढील घटक दिलेला आहे व्यसनाधीनता. यामध्ये बघा कौटुंबिक अस्वस्थता. आता यावर व्यसनाधीनतामुळे काय परिणाम होत आहे? कौटुंबिक अस्वस्थता. त्यामुळे त्याच्यावर उपाययोजना काय दिलेल्या आहे? व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे. तसेच बघा जर व्यसनाधीनता त्यामुळे आपल्याला काय होत असते? आर्थिक जे आहे आपली आर्थिक परिस्थिती खराब होत असते. त्यामुळे बघा जे व्यसन आहे तर ते व्यसनामुळे दूर राहिलं पाहिजे. तसेच आपण त्या गोष्टीपासून जर दूर राहिलं तर नक्कीच आपली जी आर्थिक परिस्थिती आहे तर ती आर्थिक परिस्थिती खराब होणार नाही. म्हणजे व्यसनापासून दूर राहणे. तसेच बघा जर एखाद्या व्यक्तीला व्यसनामुळे कर्करोग झाला तर त्याविषयी ज्या उपाययोजना आहेत तर त्या उपाययोजना आपल्याला माहीत असल्या पाहिजे. उपाययोजना म्हणजे जरी समजा व्यसनामुळे आपलं आरोग्य धोक्यात आलं, समजा समाजातील काही गोष्टींमुळे समजा तुम्ही व्यसन नाही करत तरी पण इतर लोक व्यसन करत असतील, त्यांच्या धूम्रपान केल्याने त्याच्या धुरामुळे जर तुम्हाला कर्करोग झाले असेल तर त्यावर काय उपाययोजना असतील, काही नवीन सरकारच्या स्कीमा असतील तर त्यामधून तुमचा जो खर्च आहे तर तो खर्च वाचणार असेल तर अशा उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे तर त्या आर्थिक परिस्थिती खराब होणार नाही. तर बघा हे जे काही घटक दिले होते त्याच्यावरती आपण दुष्परिणाम पण बघितलेले आहे आणि उपाययोजना पण याचा अभ्यास बघितलेला आहे. त्यानंतर बघा पुढील आपल्याला आता घटक शिकायचा आहे निरामय जीवन. आता नेमकी निरामय जीवन कशाला म्हणायचं? तर बघा सर्वांना आपलं आरोग्य जे आहे तर ते आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आपला खर्च व्यवस्थित झाला पाहिजे. आरोग्यावर खर्च म्हणजे आजारी पडल्यामुळे आपला खर्च जो आहे तर तो खर्च खूप होत असतो. तसेच
आपल्या जीवन जे आहे तर ते सुखमय झालं पाहिजे, यासाठी आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे, तर त्या घटकांचा अभ्यास आपण निरामय जीवन या घटकात बघणार आहोत. बघा, आपल्याला आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते. बघा, आपल्याला जे आपलं आरोग्य जे आहे तर ते आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपलं जर ते आरोग्य उत्तम असेल तर नक्कीच आपण अ, उत्तम प्रकारे सांभाळून आपलं निरामय जीवन जे आहे तर ते आपल्याला जगता येत असतं. कोणाचाही द्वेष असेल आणि मत्सर न करणे, आनंदी व उत्साही राहणे, शरीर तंदुरुस्त ठेवणे यांमुळे निरामय जीवन जगता येते. आता निरामय जीवन तुम्हाला जगायचं असेल, उत्तम तुम्हाला जीवन जगायचं असेल तर त्यासाठी बघा, इतरांचा तुम्ही द्वेष न केला पाहिजे, मत्सर ठेवला नाही पाहिजे, सतत तुम्ही आनंदी राहिले पाहिजे, उत्साही राहिले पाहिजे, शरीर तंदुरुस्त ठेवलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही व्यायाम केला पाहिजे, पौष्टिक आहार घेतला पाहिजे, जेणेकरून तुमचं निरामय जीवन जे आहे तर ते निरामय जीवन जगता आलं पाहिजे. तसेच व्यसनापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. व्यसनाचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो आणि त्यामुळे आपलं जीवन जे आहे तर ते जीवन निरामय जीवन जगता येत नाही. म्हणून जे मद्यपान असेल किंवा व्यसन असेल तर या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. तसेच बघा, निरामयतेमुळे आपले आणि आपल्या शरीराचे स्वास्थ्य वाढते. बघा, निरामयतेमुळे आपले जीवन जे आहे, आपले आणि आपल्या शरीराचे स्वास्थ्य जे आहे तर ते स्वास्थ्य वाढत असते. तसेच बघा, स्वास्थ्य पूर्ण समाजात सामाजिक ताणतणाव कमी होतात. बघा, स्वास्थ्य जर पूर्ण असेल किंवा चांगला असेल आपलं स्वास्थ्य तर त्याचा परिणाम समाजात ताणतणाव जो आहे तर तो ताणतणाव कमी होत असतो. निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते. बघा, निरामयतेमुळे बघा काय आपल्याला चांगला परिणाम होत असतो, तर मित्रत्वाची जी भावना आहे तर ती भावना वाढत असते. त्यानंतर बघा, पुढील आपल्याला घटक शिकायचा आहे तंबाखू सेवन. बघा, तंबाखू जो आहे तर तो एक व्यसनच आहे. त्या व्यसनाचा या घटकामध्ये आपण तंबाखूचे सेवन कोणत्या कोणत्या घटकामधून होत असते, तसेच त्याचा परिणाम जो आहे तर तो परिणाम आपल्या शरीरावर तसेच इतरांवर कशा प्रकारे परिणाम होत असतो, त्यामुळे आपली जी आर्थिक गोष्ट आहे, आर्थिक परिस्थिती आहे तर ती कशी खराब होऊ शकते. मग हे सर्व घटक जे आहे तर ते घटक शिकायचे आहे, जेणेकरून आपण जे तंबाखू आहे, तंबाखू चे घटक असणारे जे गोष्टी आहेत, घटक आहेत तर ते घटकांपासून लांब कशा प्रकारे राहिलं पाहिजे, जेणेकरून आपले जीवन जे आहे तर ते निरामय जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे, ताण विरहित आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. तर यासाठी बघा, जे तंबाखू सेवन आपण काही गोष्टींमध्ये असतं तर ते केलं नाही पाहिजे, त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर किती वाईट होतो तर या घटकामध्ये आपल्याला शिकायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तंबाखू, गुटखा, सिगारेट, विडी, मशेरी, मावा, पान मसाला अशा अनेक तंबाखूयुक्त पदार्थाची नावे आपण सतत ऐकत असतो. बघा, आपले घरात कोणी आपले आजी आजोबा असतील तर हे तंबाखू खात असायचे, पण त्यांना तेव्हा त्या गोष्टी माहीत नसायचे, त्यांचा परिणाम त्यांच्या शरीरावर झालेला आपल्याला दिसून येत असतो. ते आजारी पडतात, तसेच त्यांना काहींना कर्करोग झालेला आपल्याला दिसून येत असतो, किंवा त्यांचे जे अन्ननलिका असेल, जठर असेल, यकृत असेल किंवा आतले जे काही आपले आंतरेंद्रिय आहे तर त्या आंतरेंद्रियांवर परिणाम झालेला आपल्याला दिसून येत असतो. तर बघा, तंबाखूचे सेवन अनेक व्यक्ती करताना आपल्याला दिसत असतात. आपण समाजात वावरत असताना, दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला खूप सारे असे व्यक्ती दिसतील, पुरुष दिसतील, महिला दिसतील किंवा विद्यार्थी दिसतील काय, तर ते तंबाखूचे सेवन करताना दिसत असतात. तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ खाणे हे आरोग्याला काय असते, घातक असते. बघा, पण हे जे तंबाखूचे सेवन जर आपण करत असतो तर ते आरोग्याला काय आहे तर घातक आहे. म्हणजे घातक आरोग्याला ज्या गोष्टी आहेत तर त्या तंबाखू सेवनामुळे होत असतात, म्हणून हे तंबाखू सेवन करणे योग्य नाही. सुरुवातीला एखादी व्यक्ती सहज कोणीतरी आग्रह केला म्हणून तंबाखू खात असते. बघा, आपण समाजात बघत असतो की एखादा
म्हणजे दोन व्यक्ती असतील तर एक आग्रह करत असतो, अरे घे घे तांबाखू घे, काय नाही होत, म्हणून तो आग्रहामुळे घेत असतो. परंतु आपण त्याला टाळलं पाहिजे त्या गोष्टीला. जरी आपला तो जवळचा व्यक्ती असला, आपण त्याला नकार देता आला पाहिजे. कारण तंबाखू जे आहे तर त्याचा परिणाम आपल्याला आरोग्यावर झालेला दिसतो व आपलं जीवन जे आहे तर ते जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून तंबाखू खाणे हे टाळलं पाहिजे. तसेच बघा, सहज म्हणून खायला सुरुवात केलेली ही व्यक्ती तंबाखू पुन्हा पुन्हा खाऊ लागते. वारंवार तंबाखू खाल्ल्याने अशी व्यक्ती तंबाखूच्या आहारी जाते. तिला तंबाखू खाण्याची काय असते, सवय लागते बघा. मग एकदा जर खाल्ली तर ती अशी वारंवार म्हणजे तिची एक नशा होत असते. पण सारखी सारखी जर तुम्ही तंबाखू खाल्ले तर तुम्हाला तंबाखूचं काय होत असतं, व्यसन लागत असतं. तुम्ही त्या तंबाखूच्या आहारी जात असतात. म्हणून ती व्यक्ती जी आहे तर ती तंबाखू खाण्याची तिला काय होत असते, सवय होत असते. म्हणून एकदा खाल्ली की ती सारखी सारखी खावं लागत असते. म्हणून तिच्यापासून लांबच राहिलेलं कधीही चांगलं असतं. त्यानंतर बघा, तंबाखू खाण्याच्या सवयीचा परिणाम म्हणजे तंबाखू खाल्ल्याशिवाय चैन न पडणे बघा. याचा परिणाम आपल्यावर कशा प्रकारे होतो बघा. तंबाखूचा परिणाम, चैन न पडणे, कोणत्याही कामात लक्ष न लागणे, तसेच तोंडात कायम तंबाखू असते असे जेव्हा होते तेव्हा त्या व्यक्तीला तंबाखूचे व्यसन लागले असे आपण म्हणत असतो. आता तंबाखूचे व्यसन कधी लागते, सारखे सारखे ती खावं वाटते, तोंडात ठेवावं वाटते. मग अशा वेळेस त्या व्यक्तीला तंबाखूचे व्यसन लागलेले आहे असे आपण म्हणत असतो. ती व्यक्ती तंबाखू खाऊन सतत जागोजागी काय करत असते, थुंकत असते व परिसर घाण करत असते बघा. आता यामधून बघा, समाजाचं पण नुकसान आहे, त्या व्यक्तीचं पण नुकसान आहे, पर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत, व्यक्ती आहेत, तर त्यांचं पण नुकसान होणार आहे. कारण जो जर थुकला तर त्या थुंकीमुळे त्या परिसरातील जे लोक असतील, व्यक्ती असतील, राहत असतील, तर त्यांच्या आरोग्यावर आपल्याला झालेला दिसून येत असतो. तर बघा, तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम काय आहे तर ते आता बघूयात. तंबाखूच्या व्यसनाचे दुष्परिणाम, तोंडामध्ये हळूहळू वर्ण पडतात. सारखी तंबाखू जर तोंडात ठेवली तर तिचे वर्ण जे आहे तर ते तोंडामध्ये पडलेले दिसून येत असतात. वर्णांचे मोठमोठ्या जखमा होतात. हळूहळू वर्ण पडले, त्याचा परिणाम हळूहळू वर्णांमध्ये होत असतो. मग काही दिवसांनी त्या गाठी होत असतात बघा. सुरुवातीला काय होत असतात, तर वर्ण पडतात. मग अजून तो तंबाखूच खात राहिला वर्ण पडून सुद्धा, तर वर्णांच्या काय होत असतात, तर काय जखमा होत असतात. जखमा झाल्यानंतर तिथे गाठी तयार होत असतात. जर जखमा झाल्या तर नक्कीच त्याचा पुढे परिणाम जो आहे तो गाठीमध्ये होत असतो. दवाखाना व औषध उपचार सुरू होतात बघा. एकदा तंबाखू खाल्ली तर त्याचं बघा, वर्ण पडतं, वर्ण पडले की जखमांचं रूपांतर गाठीमध्ये, आणि हळूहळू मग याचा उपचार करण्यासाठी दवाखाना औषध उपचार सुरू करावा लागतो. तोंडातील जखमा भरून आल्या नाहीत तर गंभीर त्रास होतो. मग बघा, त्या तंबाखूचा परिणाम त्या व्यक्तीला पण होतो, परंतु दवाखाना औषध उपचार यामध्ये खर्च पण खूप होत असतो. व शेवटी त्या व्यक्तीला तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. मग आता त्या गाठी जर झाल्या तर त्यामुळे त्या व्यक्तीला तोंडाचा कर्करोग सुद्धा होऊ शकतो. तर बघा, जी तंबाखू आहे तर ती खूप आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे आपण त्यापासून लांब राहिलं पाहिजे. कर्करोग म्हणजे काय आहे, एक प्रकारचा कॅन्सर आहे बघा. कर्करोगालाच आपण काय म्हणत असतो, कॅन्सर असे म्हणत असतो. मग कॅन्सर पासून लांब राहण्यासाठी या ज्या काही गोष्टी आहेत, तंबाखूचे जे व्यसन आहे तर त्या व्यसनापासून किंवा तंबाखूजन्य जे पदार्थ आहे तर त्यापासून लांब राहिलं पाहिजे. त्यानंतर बघा, तंबाखू पोटात गेल्यावर पोटाच्या निरनिराळ्या तक्रारी होतात बघा. तंबाखू जर पोटात गेली तर त्यामुळे बघा निरनिराळ्या तक्रारी होतात. जसं आपण तोंडात ठेवलं, तोंडातून मग ते हळूहळू त्याचा जो रस आहे तर तो रस आपल्या पोटात जात असतो. जर पोटात गेला तर त्याचा तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने आपल्याला अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो बघा.
जसं तोंडात ठेवल्यामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो, तशाच प्रकारे त्याचा रस जर सतत अन्ननलिकेत गेला, अन्ननलिकेला हानिकारक असतो तो. तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत तर ते हानिकारक असतात, त्यामुळे अन्ननलिकेचा सुद्धा कर्करोग होऊ शकतो. कर्करोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचाराचीही त्रास होत राहतो. बघा, आता कर्करोग झाला त्या व्यक्तीला औषधोपचार घ्यावे लागत असतात. मग औषधोपचार घेत असताना त्या व्यक्तीला खूप सारा हा त्रास जो आहे तर तो त्रास होत असतो. एवढे होऊनही कर्करोग बरा होतच असे नाही. बघा, जरी तुम्ही औषधोपचार केले तरी पण कर्करोग जो आहे तर तो काही व्यक्तींचा बरा होतो, काहींचा होतच नाही. म्हणून त्यापासून लांब राहिलेले कधी पण चांगले. ती व्यक्ती बरी होईल किंवा नाही याची खात्री नसते, म्हणजे बघा गॅरंटी देता येत नाही. जर एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाला तर तो कर्करोग तो बराच होईल याची आपल्याला खात्री जी आहे तर ती खात्री देता येत नाही. मग त्यापासून आपण खूपच दूर राहिलेलं कधी पण चांगलं. त्यानंतर बघा, आता कर्करोग आपण बघितलं, तसेच तंबाखूजन्य पदार्थांचा आपण माहिती घेतलेली आहे, किती भयंकर त्रास होत असतो आपल्या जीवनात त्याचा. त्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ आपण खाल्ले नाही पाहिजे. त्यानंतर आता पुढील आपल्याला घटक शिकायचा आहे मद्यपान. बघा, आता मद्यपान बघा, आपल्या समाजामध्ये खूप सारेसे व्यक्ती दिसतात की ते मद्यपान करत असतात. मद्यपान केल्यानंतर ते बघा त्यांच्या तालन म्हणजे जसं वाटेल तसं ते चालत असतात, काही गोष्टी करत असतात. मग त्यामुळे बघा, मद्यपान जर केलं तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो, समाजाला पण त्रास होत असतो. तसेच जो व्यक्ती मद्यपान करतो त्यामुळे त्याचा जो मेंदू आहे तो मेंदू काम करायचं सोडून देत असतो. म्हणजे त्यांचे जे काही क्रिया असतात, हातवारे म्हणा की चालतो वेगळ्याच तऱ्हेने, म्हणजे त्याचं मेंदूवरचं नियंत्रण जे आहे तर नियंत्रण तो विसरून जात असतो. तर बघा, जसं आपण तंबाखूचे जसे दुष्परिणाम बघितलेले आहे तसेच मद्यपानाचेही शरीरावर विपरीत परिणाम होत असतात. बघा, जसं तंबाखूप्रमाणेच मद्यपानाचेही शरीरावर विपरीत परिणाम होत असतात. मद्यपान म्हणजे दारू पिणे होय. बघा, मद्यपान म्हणजे दारू पिणे होय. जर तुम्ही दारू पिली तर त्याचा शरीरावर जसा परिणाम वाईट होतो, तसंच तंबाखूचा जसा वाईट परिणाम आहे तसंच मद्यपानाचा सुद्धा शरीरावर वाईट परिणाम होत असतो. बघा, मद्यपानामुळे गुंगी येते व मेंदूवरील जे नियंत्रण आहे तर ते नियंत्रण सुटत असते. आपण याचा अभ्यास बघितलेला आहे. जो आपला छोटा मेंदू म्हणत असतो, आपला जो माग मेंदू असतो, जर तुम्ही मद्यपान केलं तर त्याचं जे इथलं नियंत्रण असतं, आपल्या शरीरावर नियंत्रण जे आहे तर ते मागचा जो छोटा मेंदू म्हणत असतो तर ते ठेवत असतो. परंतु जर तुम्ही मद्यपान केलं, दारू पिली, तर काय होतं, ते नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण सुटत असतं. अति मद्यपानामुळे बघा यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होत असतात. बघा, तुम्ही जर मद्यपान केलं तर त्याचा परिणाम तुमचं जे यकृत आहे तर ते यकृत खराब होत असतं किंवा त्याला यकृताचा रोग होत असतो. जे आतडे आहे तर ते आतडे पण खराब झालेले आपल्याला दिसून येत असतात. मूत्राशय आहे तर त्या मूत्राशयाचा पण रोग झालेला आपल्याला दिसून येत असतो. म्हणून मद्यपानापासून लांब राहिलेले बरे. जसं तंबाखूपासून लांब राहायचं तसंच मद्यपानापासून लांब राहिलेलं कधीही चांगलं. तर बघा पुढे काय सांगितलेलं आहे, तंबाखूचे सेवन, मद्यपान करणे या दोन्हीही वाईट सवय आहे. बघा, दोन्ही वाईट काय आहेत, आपल्या त्या सवयी आहेत. वाईट सवयीपासून कधी पण लांब राहिलं पाहिजे, जेणेकरून आपलं आरोग्य जे आहे तर ते आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. जे तंबाखूजन्य पदार्थ आहेत, मद्यपान असतात त्या गोष्टींमध्ये, तर ते पदार्थ आहे तर त्यापासून आपण लांबच राहिलेलं कधी पण चांगलं. यांसारखे घातक सवयींपासून आपण नेहमी दूर राहावे. स्वतःच्या आरोग्याबाबत निष्काळजी असू नये. बघा, स्वतःच्या आरोग्यापासून जर आपण निष्काळजी राहिलो तर नक्कीच आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून तंबाखूजन्य पदार्थ, मद्यपान यापासून आपण लांब राहिलेले कधीही चांगले. त्यानंतर बघा, मद्यपान तसेच तंबाखू सेवनामुळे त्या व्यक्तीची अवस्था दयनीय होतेच, पण त्याच बरोबरच
घरातील इतरांना हाल अपेष्टा सहन करावं लागतात बघा. मद्यपानामुळे किंवा तंबाखूमुळे त्या व्यक्तीचं आयुष्य जे आहे ते खराब होत नाही, तर इतर व्यक्तींचं पण होत असतं. तर ते बघा, गोळ्या औषध असतील, तसेच त्या तो माणूस चिडचिडा असला तर त्याचं जसं आरोग्य खराब होत असतं किंवा घरातील खूप कटकटी होत असतात, त्यामुळे इतरांचं आयुष्य सुद्धा खराब होत असतं किंवा आरोग्य जे आहे तर ते पण आरोग्य धोक्यात येत असतं. बघा, विडे असेल, सिगारेट असेल, ते जर ओढलं त्याच्या धुरामुळे त्या व्यक्तीला तर परिणाम होतोच, परंतु इतरांना पण त्याचा परिणाम झालेला दिसून येत असतो. म्हणजेच त्याच्या कुटुंबाचं सुद्धा खूप हालाअपेष्टा ज्या आहेत त्या सहन करावं लागत असतात. म्हणजे त्याच्या गोळ्या औषधाला खर्च, जर त्याला पुढे आजार झाला व्यसनांमुळे तर त्याच्या कुटुंबाला जबाबदारी घ्यावी लागत असते. गोळ्या औषधांचा खर्च असतो व इतर काही गोष्टींमुळे त्याचा घरातील लोकांचा खर्च होत असतो. म्हणजेच बघा, औषध पाणी करण्यासाठी वारेमाप पैसा जो आहे तर तो पैसा खर्च होतो, वेळ वाया जातो, श्रम होतात, कुटुंबात आरोग्य आणि आनंद उरत नाही. म्हणजे विनामय जेवण जे आहे, आपण हा घटक शिकलेलो आहोत बघा या ठिकाणी. विरामय जीवन जे आहे तर ते विरामय जीवन जगता येत नाही. म्हणजे ताणतणाव विरहित जीवन त्यांना जगता येत नाही. कुटुंबाची वाताहात होत असते, म्हणून याचा परिणाम बघा किती वाईट असतो. त्यामुळे त्यापासून कधी पण लांबच राहिलेले बरे. आपल्यामुळे कुटुंबही उद्ध्वस्त होते याची जाणीव असावी. बघा, व्यसन करण्या अगोदर हे खूप महत्वाचं आहे. आपल्यामुळे आपल्या कुटुंबच जर उद्ध्वस्त होत असेल, मग अशा गोष्टी सेवन करणे खूप आपलं जीवन जे आहे तर ते जीवन बिघडू शकतं. म्हणजे यांपासून दूर राहिलेलं बरं. यामध्ये बघा, गुटखा आहे, या ठिकाणी काय पान मसाला आहे, दारू आहे, सिगारेट आहे, सुपारी असेल, त्यानंतर अजून काय दिलेलं आहे, इतर काही जे मद्यपान असेल, तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत तर त्यांना सवयींपासून दूर राहावे आपल्याला सांगत असतात. त्यानंतर बघा, लक्षात घ्या, तंबाखू खाणे, त्यानंतर सिगरेट, विडी ओढणे, तपकीर हुंगणे, दातांची मशेरी लावणे, त्यानंतर चिलीम, हुक्का, हे ज्या काही तंबाखूजन्य असतील किंवा मद्यपानात येत असतात, चिरीट, यातून तंबाखूचे सेवन जे आहे तर ते सेवन होत असते. यांपैकी कोणत्याही प्रकारचे तंबाखू सेवन केले तरी ते घातकच असते. म्हणजे तंबाखूजन्य पदार्थ जे आपण आता बघितलेले आहे त्यामध्ये बघा, तंबाखू असेल, सिगरेट, बिडी किंवा विडी म्हणत असतो, तपकीर हुंगणे किंवा दाताची मशेरी लावणे, चिलीम, हुक्का, हे जे काही गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी तंबाखूजन्य पदार्थ असतात यामध्ये. मग हे पण आपल्या आरोग्यास हानिकारक असतात. त्यानंतर बघा, दारू, तंबाखू यांप्रमाणेच आणखी एक भयंकर व्यसन आजकाल समाजात पसरू लागले. जसं की दारू आहे, तंबाखूजन्य पदार्थ आहे, तसेच अजून भयंकर व्यसन जे आहे तर आजकाल समाजात पसरू लागलेले आहे. तर ते कोणते बघा, या व्यसनामुळे तरुण वयातील मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होते. हे व्यसन म्हणजे अंमली पदार्थाचे व्यसन होय. बघा, जे अंमली पदार्थ आहे, जसं आपण म्हणत असतो दारू, तसेच तंबाखूजन्य पदार्थ आपल्या शरीराला घातक असतात, तसेच अंमली पदार्थ पण सुद्धा आपल्या शरीराला घातक असतात. म्हणजेच अंमली पदार्थाचे जे व्यसन आहे तर ते खूप आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात, त्यामुळे खूप सारे आपलं नुकसानच होत असतं. मग हे अंमली पदार्थ कोणकोणते? कोकेन, हिरोईन इत्यादी अंमली पदार्थ या व्यसनात वापरले जातात. बघा, अंमली पदार्थामध्ये कोण कोण येतं? कोकेन आणि हिरोईन जे आहे तर हे व्यसन अंमली पदार्थामध्ये येत असतात. यांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. जसं दारू तंबाखू पासून दूर राहिलं पाहिजे, तसंच अंमली पदार्थापासून दूर राहिलं पाहिजे. त्यानंतर बघा, तंबाखू सेवन व मद्यपान मृत्यूला आव्हान. बघा, जसं तंबाखू सेवन तसेच मद्यपान केल्यामुळे कशा प्रकारे आपल्याला मृत्यूला आव्हान द्यावं लागत असतं तर त्याविषयी आपण माहिती बघूयात. म्हणजे एक प्रकारे आपला मृत्यूच होत असतो या गोष्टींमुळे. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आहे ह्या गोष्टींपासून आपल्या समाजाचं तसेच आपल्या कुटुंबाचं सुद्धा रक्षण केलं पाहिजे. म्हणजेच हे तंबाखू आहे तर हे कोणीही करणे खूप
घातक असतं. जसं त्यांच्या शरीराला घातक आहे तसंच इतर व्यक्तींना सुद्धा त्याचा त्रास होत असतो. तर बघा याचीच माहिती आपल्याला त्यामध्ये दिलेली आहे. बघा, तंबाखू, दारू व विविध अंमली पदार्थ नशा उत्पन्न करतात. म्हणजे यामुळे नशा होत असते. त्याचे व्यसन शेवटी व्यक्तीचा प्राण घेत असतात. सारखी जर तुम्ही नशा केली म्हणजे तंबाखू, दारू, विविध अंमली पदार्थ खात राहिले तर एक शेवट वेळ अशी येते की ती व्यसन जे आहे तर ते शेवटी व्यक्तीचं प्राण घेत असतं. मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थ या व्यसनाच्या या व्यसनांचे वाईट परिणाम प्रत्येकाने ध्यानात ठेवावे व अशा व्यसनांपासून दूर राहावे. बघा, हे जे काय पदार्थ आहेत तर हे व्यसनांचे वाईट परिणाम प्रत्येकाने पहिलं जे वाईट परिणाम होत असतात ते लक्षात ठेवले पाहिजे, जेणेकरून त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. विविध कारणे सांगून काही लोक आपल्याला मद्यपान किंवा धूम्रपान करण्यासाठी भरीस घालण्याची शक्यता असते. त्यांना दबावाला बळी पडायचं नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठं काही फंक्शन असेल, कार्यक्रम असेल तर अशा ठिकाणी बघा खूप सारे लोक दारू पित असतात व आपले मित्र असतील ते पण काही दारू पित असतात. मग अशांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. तिने जरी बळजबरी केली पे आज चांगला दिवस आहे असं तर तुम्हाला त्यांना नकार देता आलं पाहिजे, स्पष्ट बोलता आलं पाहिजे, जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे व त्याला पण सांगितलं पाहिजे की या गोष्टींपासून तू दूर राहा, कारण तुझं आरोग्य सुद्धा आम्हाला खूप महत्वाचं आहे. तर बघा, मद्यपान असेल, धूम्रपान असेल हे शरीरासाठी खूप वाईट असतात. त्यानंतर बघा, मद्यपान धूम्रपानाच्या आहारी जात असलेल्या त्यातून बाहेर पडण्यासाठी सल्ला आणि वैद्यकीय मदत घ्यावी लागते. बघा, मग असे जे व्यक्ती आहेत ज्यांना मद्यपान किंवा धूम्रपानाच्या आहारी गेलेले आहे तर त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांचा डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला आपण घेतला पाहिजे किंवा वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. जरी व्यसन लागलेलं असेल त्यापासून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आपण वैद्यकीय मदत किंवा सल्ला घेतला पाहिजे. त्यानंतर बघा, आपले आहार वेळेच्या वेळी घ्या. म्हणजे जो आपला आहार आहे म्हणजे आपलं जे जेवण असतं तर ते वेळोवेळी घ्यावा. भरपूर खेळावे, विविध छंद जोपासावे, आपल्या मनावर संयम ठेवून खंबीरपणे कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे. बघा, मग हे व्यसन कधी लागत असतं? आपण जर सारखं एकटं राहिलं तर त्यामुळे सुद्धा आपल्याला व्यसन लागू शकतं, किंवा आपला आहार जर व्यवस्थित नसेल त्यामुळे सुद्धा व्यसन होऊ शकतं. त्यासाठी आपला जो आहार आहे तो वेळेच्या वेळी घेतला पाहिजे. भरपूर खेळलं पाहिजे. काही विद्यार्थी जे आहे तर ते खेळती नाही, खूप सारे म्हणजे एकटेच राहत असतात. तर एकटं राहायचं नाही, खूप सारं आहार पण आपण जेवलं पाहिजे, भरपूर खेळलं पाहिजे, विविध छंद जोपासले पाहिजे. आपण सुरुवातीलाच याची माहिती बघितलेली आहे. आपल्याला आहार महत्वाचा आहे, तसंच खेळणं, विविध छंद जोपासता आले पाहिजे. आपल्या मनावर संयम ठेवून खंबीरपणे कोणत्याही व्यसनावर दूर राहिले पाहिजे. जर तुम्ही आहार चांगला घेतला, निरोगी राहिले तर नक्कीच हे व्यसन जे आहे तर ते व्यसनापासून नक्कीच तुम्ही दूर राहणार आहात. बघा, या ठिकाणी विविध छंद दिलेले आहे. या ठिकाणी हा मुलगा जो आहे तर काहीतरी गात असेल, ही मुलगी पण गात आहे. ही दोन मुलांना वाचनाची आवड आहे. हे काय छंद आहे, या मुलीचं पण वाचनाची आवड आहे. तर हे छंद तुम्हाला जोपासता आले पाहिजे. त्यानंतर बघा, करून पहा काय सांगितलेलं आहे. बघा, आपल्यापैकी अनेकांना पुढे नमूद केलेल्या सवयींपैकी काही सवयी असतात. त्या सवयींचे चांगल्या, वाईट, निरुपयोगी अशा 3 गटात वर्गीकरण तुम्हाला करायचं आहे. बघा, पुढे काही तुम्हाला सवयी देतील, त्यांचं चांगल्या कोणत्या, वाईट कोणत्या, निरुपयोगी कोणत्या, अशा 3 गटात तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. बघूयात कोणकोणत्या चांगल्या आहेत, कोणत्या वाईट आहेत, काही निरुपयोगी आहेत. तर बघूयात. आपण कुठे जात आहोत व परत केव्हा येणार आहे हे घरी सांगून बाहेर पडणे, ही जी सवय आहे तर ही सवय चांगली असणार आहे. त्यानंतर बघा, दुसरी जी सवय सांगितलेली आहे तर ती बघा, नेहमी खरे बोलले पाहिजे. ही पण सवय जी आहे तर ही सवय चांगली असणार आहे. त्यानंतर वेणी, रिबीन किंवा मोबाईलशी सतत खेळणे, ही काय आहे तर वाईट सवय आहे. काय आहे? वाईट.
3 नंबरची जी आहे तर ती वाईट सवय असणार आहे. नखे कुरतडणे याविषयी काय माहिती दिलेली आहे, निरुपयोगी आहे. बघा, नखे कुरतडणे ही काय आहे, निरुपयोगी सवय आहे. त्यानंतर बघा, वेळापत्रकानुसार शाळेचे दप्तर आदल्या दिवशी रात्रीच भरून ठेवणे ही काय आहे, चांगली सवय आहे. त्यानंतर बघा, छत्री, रेनकोट, पेन्सिल, पेन घरी किंवा शाळेत वारंवार विसरणे. वारंवार जर तुम्ही विसरला तर ही काय आहे, तर वाईट सवय असणार आहे. ही काय आहे, वाईट सवय आहे. टीव्ही पाहण्याची वेळ ठरवणे किंवा तेवढाच वेळ टीव्ही पाहणे. बघा, टीव्ही किती वेळ पाहायला पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि तेवढाच वेळ तुम्ही टीव्ही घेतला पाहिजे. ही काय आहे, तर चांगली सवय असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही त्यांचं व्यवस्थित वर्गीकरण तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पुढे आपल्याला काय विचारलेलं आहे, जरा डोके चालवा. समजा तुम्ही तुमच्या जीवनाचे ध्येय ठरवले आहे. उदाहरणार्थ तुम्हाला फुटबॉलपटू व्हायचं आहे किंवा डॉक्टर व्हायचं आहे किंवा लेखक व्हायचं आहे किंवा इतर इंजिनियर व्हायचं आहे, पोलीस व्हायचं आहे. विविध तुमचे काय असतात, तर जीवनाचे ध्येय ठरवलेले तुम्ही असतात. ते ध्येय गाठण्यासाठी तुम्ही स्वतःला कोणत्या वाईट सवयीपासून दूर ठेवलं पाहिजे. आता फुटबॉलपटू व्हायचं आहे, मग तुम्हाला व्यसन जे आहे व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे. तसेच मद्यपान असेल, अंमली पदार्थ आहे यांपासून जे तुमचं ध्येय आहे, जर तुम्ही व्यसन केले, मद्यपान केलं, अंमली पदार्थाचं जर सेवन केलं तर तुमचे ध्येय जे आहे तर ध्येय तुम्हाला गाठता येणार नाही. म्हणून तुमचं ध्येय जर तुम्हाला गाठायचं असेल तर या गोष्टींपासून तुम्हाला लांब राहायचं आहे. मग कोणत्या वाईट सवयींपासून दूर राहिलं पाहिजे, तर त्या वाईट सवयी तुम्हाला लिहायच्या आहे. त्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थ, मद्यपान तसेच अंमली पदार्थ यांपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे, याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. हे नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही वाईट सवयी लागू नये म्हणून ठामपणे नकार द्यायला शिकलं पाहिजे. खूप महत्वाचं आहे हे. बघा, तुमचा एखादा मित्र जर तुम्हाला म्हणत असेल की मद्यपान कर किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास आग्रह करत असेल तर तुम्हाला ठामपणे नकार देता आला पाहिजे अशा वेळेस, की जेणेकरून तुमचं पण आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे व त्याला पण सांगितलं पाहिजे की तू या गोष्टी करू नको, की यामधून किती वाईट परिणाम होत असतात. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ठामपणे जर उत्तर दिलं अशा वेळेस तर नक्कीच आपलं आरोग्य जे आहे तर आरोग्य चांगलं राहणार आहे. त्यानंतर बघा, आजचं हे जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण काय काय शिकलो ते आता बघूयात. सामाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. बघा, सामाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकाने काय केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. सामाजिक व सार्वजनिक आरोग्याविषयी दक्ष असावे. बघा, अजून काय शिकलो आपण, सामाजिक तसेच सार्वजनिक आरोग्याविषयी दक्ष राहिले पाहिजे. त्यानंतर बघा, पुढे आहे सामाजिक निरामयता आपले व आपल्या समाजाचे स्वास्थ्य वाढवते. बघा, निरामयता जे आहे तर ते आपल्या सामाजिक निरामयता आपले तसेच आपल्या समाजाचे स्वास्थ्य जे आहे तर ते वाढवत असते. तसेच व्यसनांपासून दूर राहण्यासाठी काही छंद जोपासावे. तुम्हाला व्यसन लागू नये यासाठी आपण काही छंद चांगले चांगले जोपासले पाहिजे. आपल्याला ज्याच्यात आवड आहे तर त्या आवडीच्या गोष्टी केल्या पाहिजे, म्हणून आपण व्यसनापासून दूर राहत असतो. तसेच बघा, मनाच्या खंबीरपणामुळे व्यसनापासून दूर राहता येते. बघा, आपण जर आपलं मन खंबीर असेल तर व्यसनापासून मला नाहीच करायचं व्यसन आपण तुम्ही जर ठरवलं तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये जिंकणार आहात. म्हणजेच व्यसन तुम्ही कधीच करू शकणार नाही. जर तुमचं मन खंबीर असेल तर नक्कीच तुम्ही व्यसनापासून दूर राहता येणार आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे आपण या पाठाचा आपण अभ्यास बघितलेला आहे. आता या खालील जो स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय बघूयात. बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आता रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहे. निरामयतेमुळे आपल्यातील
डॅश डॅश भावना वाढवते. आता याचं उत्तर जे आहे तर ते निरामयता या घटकामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. तर ते बघूयात. या ठिकाणी बघा, निरामयतेमुळे आपल्यातील कशाची भावना वाढते, तर मित्रत्वाची भावना वाढते. बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. जी रिकामी जागा आहे तिथे मित्रत्वाची भावना हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे या ठिकाणी. दुसरा प्रश्न काय आहे, तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने डॅश डॅश मध्येही कर्करोग होऊ शकतो. बघा, कर्करोग कशा, त्याचं उत्तर जे आहे आपल्याला यामध्ये भेटून जाणार आहे. या ठिकाणी बघा, तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो. तुमचं त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, अन्ननलिकेचा कर्करोग जो आहे तर तो होऊ शकतो. या ठिकाणी तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने डॅश डॅश मध्येही कर्करोग होऊ शकतो. अन्ननलिका याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, अति डॅश डॅश मुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अति मद्यपानामुळे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार. अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होत असतात. याचं उत्तर काय असणार आहे, अति मद्यपानामुळे. ईचं दीर्घ ईचं उत्तर बघूयात. देशाची प्रगती आणि विकास यांतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे. बघा, आपण खाली आलो, वर जाऊयात. देशाची प्रगती आणि विकास यांतील सर्वात महत्वाचा घटक. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, देशातील प्रगती आणि विकास यांतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे त्या देशातील लोक. या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे. म्हणजेच देशातील जे लोक आहे तर ते या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. देशाची प्रगती आणि विकास यांतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे देशातील लोक. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे, व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे व सार्वजनिक डॅश डॅश प्राप्त होते. बघा, व्यक्तिगत आरोग्य, या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा, या प्रश्नाचं उत्तर, व्यक्तिगत आरोग्य व सामाजिक सवयीतून आपल्या समाजाचे आरोग्य. या ठिकाणी बघा, समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते. बघा, समाजाचे आरोग्य, या ठिकाणी बघा, समाजाचे आरोग्य, या ठिकाणी आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता काय होत असते, प्राप्त होत असते. या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा, जो दुसरा प्रश्न आहे, या ठिकाणी खालील वाक्य चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान बरोबर किंवा दुरुस्त करून तुम्हाला लिहायचे आहे. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य चांगले बनवतात. तर ते चांगले बनवतात का, नाही. तर हे विधान जे आहे तर ते विधान चुकीचं असणार आहे. आता बरोबर विधान कुठे भेटणार आहे तुम्हाला, या ठिकाणी बघा, या ठिकाणी तो प्रश्न आहे, प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दंशापासून होणारे आजार, या ठिकाणी बघा, सामाजिक आरोग्य धोक्यात आणतात. सार्वजनिक आरोग्य जे आहे तर ते आरोग्य धोक्यात आणत असतात.
आरोग्य जे आहे तर आरोग्य धोक्यात आणत असतात. अशा प्रकारे पूर्ण वाक्य जे आहेत त्या पुस्तकात बघून तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. दुसरं वाक्य बघूयात. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केलेली आहे. हे वाक्य जे आहे किंवा हे विधान जे आहे तर ते विधान बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही या दुसऱ्या प्रश्नातील उत्तर तुम्ही जे आहे तर ते लिहायचे आहे. अजून बघा 2 दिलेले आहे. पोषक आहार, पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळते. तर याचं उत्तर जे आहे तर ते बरोबर असणार आहे. कुठे आहे हे बघूयात आपण. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सार्वजनिक आरोग्य या घटकामध्ये याचं उत्तर आहे. पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य जे आहे तर ते उत्तम आरोग्य मिळते. म्हणून ते विधान जे आहे तर ते विधान आपलं बरोबर येणार आहे. म्हणजे ई नंबरचं जे विधान आहे तर हे विधान बरोबर येणार आहे. पुढील विधान बघूयात. आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येत नाही. बघा, आपले आरोग्य उत्तम प्रकारचे सांभाळून निरामय जीवन जगता येते असं उत्तर पाहिजे. पण हे विधान जे आहे तर ते विधान चुकीचं आहे. बरोबर तुम्ही अशा प्रकारे लिहायचं आहे. आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन तुम्हाला जगता येते. आता हे विधान तुम्हाला कुठे बघता येईल? निरामय जीवन ह्या घटकामध्ये. बघा, या ठिकाणी तुम्हाला उत्तर भेटून जाणार आहे. आपले आरोग्य व उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते. या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे तर ते उत्तर भेटून जाणार आहे. अशा प्रकारे हे जे चुकीचे विधान आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित दुरुस्त करून तुम्हाला लिहायचे आहे. आणि जे बरोबर आहे तर ते बरोबर तुम्हाला लिहायचे आहे. पुढील प्रश्न बघूयात. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला काय आहे? उत्तम आरोग्य कसे मिळवता येते? उत्तम आरोग्य तुम्हाला कशातून मिळणार आहे? तर या ठिकाणी बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उत्तम आरोग्य जे आहे तर ते बघा, उत्तम आरोग्य कशातून मिळते? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून तुम्हाला काय मिळणार आहे? उत्तम असे आरोग्य मिळणार आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तिथे तुम्हाला भेटून जाणार आहे. व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते? बघा, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बघा, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे काही मुख्य घटकांचा उल्लेख केला आहे. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी हे जे आहे दूषित पाणी, कुपोषण, हे जे काय आहे तर ते सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे काय आहे तर ते घटक आहेत. यामुळे सामाजिक आरोग्य जे आहे तर ते आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर बघा, तंबाखू खाण्याचे घातक परिणाम. पुढील जो प्रश्न आहे आपला, तंबाखू खाण्याचे घातक परिणाम. या ठिकाणी बघा, तंबाखू खाण्याच्या सवयीचा परिणाम म्हणजे या ठिकाणी
तंबाखू खाण्याच्या सवयीचा परिणाम म्हणजे तंबाखू खाल्ल्याशिवाय चैन न पडणे, कोणत्याही कामात लक्ष न लागणे इत्यादी. तोंडात कायम तंबाखू असते असे जेव्हा होते तेव्हा तंबाखूचे व्यसन लागले असे आपण म्हणत असतो. इथपर्यंत तुम्हाला बघा, चैन न पडणे, कोणत्याही कामात लक्ष न लागणे, हे काय आहेत तर ते तंबाखू खाण्याचे सवयीचे परिणाम आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर मद्यपानाचे घातक परिणाम. जसं तंबाखूचे घातक परिणाम आहेत तसेच मद्यपानाचे पण घातक परिणाम आहेत. बघूयात. या ठिकाणी बघा, मद्यपानामुळे बघा जे परिणाम होतात तर ते गुंगी येणे, गुंगी येते, मेंदूवरील नियंत्रण सुटते. अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. बघा, हे जे काय दिलेले आहे वर दिलेले, गुंगी येणे तसेच मेंदूवरील नियंत्रण तसेच यकृताचे, आतड्याचे, मूत्राशयाचे रोग होतात. तर हे काय आहे, मद्यपानाचे घातक परिणाम आहेत. अशा प्रकारे खालील प्रश्नाची तुम्हाला उत्तरं लिहायची आहे. त्यानंतर बघा, उपक्रम त्यांनी सांगितलेला आहे. समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी एक नाटिका तुम्हाला लिहून सादर करायची आहे. एक छान अशी नाटिका लिहा, कारण त्यातून समाजाचं प्रबोधन होणार आहे आणि त्यातून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा याचा चांगला संदेश जाणार आहे की व्यसन किती आपल्या शरीरासाठी, व्यसन म्हणजे ते तंबाखूचं असू द्या, मद्यपानाचा असू द्या, अंमली पदार्थाचा असू द्या, किती वाईट असतं. तर यातून, त्या नाटिकेमधून एक समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल. या उद्देशाने आपल्याला चांगली एक नाटिका तयार करायची आहे आणि ती सादर करायची आहे. असं एक छान उपक्रम यामधून होणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण या पाठाचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. आपला जो पाठ आहे सामाजिक आरोग्य, या पाठाचा संपूर्ण अभ्यास, घटक, उपघटक, उपक्रम, प्रश्न उत्तर तसेच स्वाध्यायामधील प्रश्न उत्तर, शेवटचा जो उपक्रम असतो, या सर्वांचा अभ्यास जो आहे तर आपण या पाठाच्या माध्यमातून बघितलेला आहे. तर आपला जो विषय आहे इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1, इयत्ता 5वीतील हा जो विषय आहे तर या विषयाचा आपण संपूर्ण अभ्यास जो आहे तर तो बघितलेला आहे. यामधील जेवढे 25 जे होते, या ठिकाणी बघा, जवळपास 25 आपण लेक्चर जे आहेत ते लेक्चर आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपण घेतलेले आहेत. संपूर्ण म्हणजे एका पाठाचा एका लेक्चरच्या माध्यमातून आपण अभ्यास बघितलेला आहे. असे संपूर्ण आपले 25 लेक्चर झालेले आहे. हे संपूर्ण तुम्हाला सिक्वेन्सने जर बघायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट या सेक्शन मध्ये गेल्यानंतर परिसर अभ्यास भाग 1 इयत्ता 5वी ही जी प्लेलिस्ट आहे तर ती आपण क्रिएट केलेली आहे. त्यामध्ये तुम्ही सिक्वेन्सनं जे आहे तर ते सर्व लेक्चर बघू शकता. तर अशा प्रकारे परिसर अभ्यास भाग 1 या संपूर्ण विषयाचा अभ्यास आज या लेक्चरच्या माध्यमातून संपलेला आहे. तुम्ही संपूर्ण लेक्चर व्यवस्थित बघा. काही जर अडचणी आल्या नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन असा एका विषयाचा अभ्यास घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.